पुढची आहे 11 नंबरची राशी कुंभ. ही पण आहे शनी महाराजांचीच राशी पुन्हा. ठीक आहे, आणि शनी महाराजांची दुसरी राशी आहे. आता ह्याच्यामध्ये कसं आहे ना, कुंभ राशीचा सगळ्यात महत्वाचा गुणधर्म आहे की प्रचंड ज्ञानी लोक आहेत, खूप विद्वान आहेत. म्हणजे आपण म्हणतो ना, काही व्यक्तिमत्व आपण बघतो समाजात ज्यांना सगळ्यातलं सगळं येत असतं. म्हणजे त्यांना डान्सिंगची पण आवड आहे, मल्टीटास्कर आहेत, ते जॉब मध्ये चांगले आहेत, 2-3 हॉबी आहेत त्यांना, त्यात सुद्धा अगदी प्रो लेवलला ते एक्सेल करू शकतात. तरी असं एक डायनामिक व्यक्तिमत्व आहे कुंभ राशीचं. ठीक आहे, डायनामिक व्यक्तिमत्व आहे, खूप शिक्षण किंवा उच्च शिक्षण घेण्याची चांगली आवड असते. ठीक आहे, आणि बऱ्यापैकी त्यांना त्यात यश पण मिळतं. म्हणजे बाकी बऱ्याच गोष्टी आहेत, घरची परिस्थिती, बाकीच्या गोष्टी डिपेंड आहेत. पण जनरली मी पाहिलेलं आहे की कुंभ राशीची व्यक्ती जे आहेत खूप चांगल्या पदावरती, म्हणजे प्रायव्हेट कंपनी असू द्या किंवा गव्हर्नमेंट जॉब सेक्टर्स मध्ये असू द्या, अगदी चांगल्या हायर आणि सिनियर लेवलला आपल्याला हे लोक काम करत असताना पाहायला मिळू शकतात. त्या लेवलचं ऍडमिनिस्ट्रेशन स्किल किंवा एक पीपल मॅनेजमेंट ह्यांच्यामध्ये खूप चांगलं असतं. कारण सामदाम दंडभेद आपण म्हणतो ना, सगळ्यांसोबत एकसारखं वागून रिझल्ट कदाचित मिळत नाहीत. तर ह्यांना ते बारकावे खूप चांगले माहिती असतात. म्हणजे कोणाच्या खांद्यावर हात टाकला तर फक्त कानात सांगून काम होऊ शकतं, कोणाला 1-2दा सांगून फरक नाही पडत, मग कोणाला तरी वॉर्निंग द्यावी लागू शकते. याच्या पलीकडे कोणाला चहा कॉफी पिण्यासाठी घेऊन जाऊन जरा बाबा त्याला नाही का पॅम्परिंग करून त्याला ते काम करून घ्यायचं आहे. तर हे जे माणसांना ओळखण्याची किंवा त्यांच्याकडनं काम काढून घेण्याचं जे कौशल्य आहे, ती जी हातोटी ना, ही कुंभ राशींमध्ये खूप चांगल्या प्रकारे, आणि हे पीपल मॅनेजमेंट पर्सनल लाईफ मध्ये चांगलं जमतं त्यांना. म्हणजे आता मी उदाहरण देता बोलताना म्हटलं की हे प्रोफेशनल लेवलचं, पण हेच पीपल मॅनेजमेंट त्यांना त्यांच्या फॅमिलीमध्ये किंवा समाजात जगत असताना, बाकी गोष्टीमध्ये, सगळ्या गोष्टीमध्ये रोळत असताना, हे सुद्धा त्यांना तिथं उपयोगी पडताना आपल्याला पाहायला मिळतं.